आज खूप दिवसानंतर चालले मी आईकडे. कसं वाटेल मला आई घरामध्ये दिसली नाही तर. पण जावं तर लागेल ना, ते माझं माहेर घर आहे शेवटी. काय माहीत माझं मन लागेल की नाही घरी. पण असं जाऊ दे, वहिनी आहे ना, वहिनी पण आईसारखी असते ना शेवटी. या टाइमला कोण आला असेल बरं गेटवर? माझं तर पूर्ण काम झालं सकाळचं. आता संध्याकाळची ताईची बारी आहे, काय माहिती कोण आला असेल. आता कोणते पाहुणे वगैरे आले असेल तर चहा पाणी त्यांना नाश्ता मलाच बनवावं लागेल. आणि जर त्यातलं त्या जवळचं कोणी असेल तर स्वयंपाक कोण बनवणार? असं जाऊ दे, तरी पण बघावं लागेल ना कोण आलं ते गेटवर. अरे छकुली ताई, तुम्ही? ताई, या टायमिंगला तुम्ही इकडे? आणि एवढी मोठी बॅग घेऊन? का बरं ताई, तुम्ही सांगितलं पण नाही? वहिनी, कालच शिल्पा वहिनीने कॉल केला होता. त्यांनी सांगितलं मला की आई गेले तसं तुम्ही आल्या नाही ताई, या म्हणून राहण्यासाठी. त्याच्यामुळेच आले मी. आणि वहिनी, ही बॅग मी याच्यामुळे आणली की एक आठवडा मला इकडेच राहायचं आहे म्हणून. ठीक आहे ताई, या तुम्ही, काही हरकत नाही. ताई तुम्ही बसा इथे. अरे माझ्या देवा, हे तर शिल्पाताईचं टायमिंग आहे काम करण्यासाठी. आता यांना जेवण वगैरे बनवून कोण खाऊ घालणार? असो जाऊ दे, मी मोठ्या ताईला उठवते आता. नाहीतर ही मला दिवसभर कामामध्ये असंच गुंतवून टाकतील. आराम करायला मला टाइम पण नाही भेटणार. वहिनी, काय झालं? वहिनी, शिल्पा वहिनी आणि मोठ्या वहिनी कुठे गेल्या? ताई, मला तुम्हाला हे सांगायचं, तुम्हाला शिल्पाताईने बोलवलं ना, पण त्या तर इथं नाहीतच ना. त्यांनी तर आम्हाला सांगितलं पण नाही की तुम्ही आज येणार आहात म्हणून. त्या कालच गेल्या आपल्या माहेरी. असं का? पण त्यांनी कालच मला कॉल केला होता ना. मला त्यांनी स्वतः सांगितलं की काही दिवसांसाठी राहण्यासाठी तुम्ही या म्हणून. पण त्यांनी असं नाही बोललं की मी माहेरी चालले म्हणून. हो ना ताई, मी पण तेच सांगते ना, तुम्ही येणार आहात म्हणून आम्हाला कोणीच नाही सांगितलं. अरे पायल ताई, तुम्ही तर फोन पण नाही केला. तुम्हाला कोणी बोलावलं? तुम्ही सांगितलं पण नाही येणार आहात म्हणून. वहिनी, काल शिल्पा वहिनीचा फोन आला होता मला. शिल्पा वहिनी म्हणल्या की आई गेलं तसं तुम्ही एकदा पण नाही आल्या ताई, या म्हणून काही दिवस राहण्यासाठी इकडे. त्याच्यामुळे मी एक आठवडा राहण्यासाठी आले इकडे. ते सगळं तर ठीक आहे छकुली ताई, पण तुम्हाला माहिती नाही का आम्ही तिघं पण वेगवेगळे राहत होते. आमच्या तिघांच्या पण वाटण्या झाल्या ते तुम्हाला माहिती आहे ना. तर मला तुम्ही एक सांगा, तुम्हाला शिल्पाने कॉल केला होता ना, मग शिल्पाच्या घरी जा ना तुम्ही. पण वहिनी, मी खरंच सांगते, मला खरंच माहिती नव्हतं की ताई तर नाहीत म्हणून. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी आले. हा छकुली, मग मी तुम्हाला तेच सांगत आहे ना, तुम्ही हे समजून का नाही घेत? आम्ही तिघे पण वेगळे झालोत ना आता, आणि रोज रोज तुम्हाला तर आम्ही बोलू शकत नाही ना ताई. आणि हो तसं पण तुम्ही आल्या ना ताई, आमच्या घरामध्ये खर्च खूप होतो बघा. आता एक सांगा मला, एवढे पैसेवाले आम्ही आहोत का? आम्ही एवढे पण श्रीमंत नाही ना छकुली ताई. आम्हाला पण घरचं बघावं लागतं. घरचे पण आम्हाला खर्च आहेत ना. स्वतः विचार करून यायचं असते ताई, आम्ही एवढा खर्च नाही करू शकत तुमच्यावर. अरे छकुली ताई, एवढं नाराज होऊ नका, या तुम्ही बसा इथे. हो वहिनी, बसते मी. सोनम, आता यांनी आल्यास तर काय करावं? एक काम कर सोनम, चहा नाश्ता बनव जा बरं काहीतरी. हो ताई, समजलं मला, पण हा टाइम माझा नाहीये काम करण्याचा. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की सकाळपासून कामं मीच करत आहे. स्वयंपाक मी पूर्ण आता बनवला, जे पण आता बनवायचं आहे तुम्ही बनवून घेऊन या. हो सोनम, तुला पण माहिती आहे ना, माझा पण टाइम जो आहे संध्याकाळी आहे. आणि हो तसं पण सगळ्यात अगोदर दरवाजा तू ओपन केलास, आणि त्याच्यामुळे तुला माहिती आहे ना छकुलीताई आल्यात ते. आणि त्याच्यामुळे जा, चहा नाश्ता तूच घेऊन ये. तसं पण तुला खूप लाड येत आहे ना छकुलीताईवर. असू द्या वहिनी, तुम्ही दोघी पण राहू द्या, भांडण करू नका. मी स्वतः जाऊन चहा बनवेल माझ्यासाठी. ठीक आहे पायल ताई, तुम्ही तुमच्यासाठी बनवा आणि एक कप माझ्यासाठी पण बनवून घेऊन या. छकुलीताई, तुम्ही चहा बनवतच आहात ना, तर फ्रीजमध्ये 2 पातेले आहेत दुधाचे. वरचा जो पातेला आहे ना, त्याच्यामध्ये दूध आमचं आहे, आणि खालच्या पातेल्यामध्ये दूध ताईनं ठेवलेलं आहे. आता तुम्ही चहा त्यांच्यासाठी बनवायला म्हणल्याने ते दूध तुम्ही यूज करा. सोनम, शकुली काय माझी एकटीची नंदन आहे? तुझी पण नंदबाई आहे ना ती. काय हरकत आहे, तू दूध ठेवलं त्याच्यातून चहा बनला तर. पण ताई, तुम्ही पण बोलल्या ना एक कप चहा मी पिणार म्हणून, मग मी का देणार माझं दूध? शकुलीताई, बघितलं तुम्ही तुमच्या आई वडिलांना जाताना कशा वाटण्या केल्यात ते? अरे जेव्हा 3 भाऊ आहेत ना, तर स्वयंपाक रूम पण 3 पाहिजे होत्या. शकुलीताई, तुम्हीच बघा आमची हालत कशी आहे ते. आम्ही कसं तरी कामधंदा करतो आणि आमचा गुजारा करतो. असू द्या बहिणी, काही हरकत नाही, मला चहा नाही प्यायचा आहे. काही हरकत नाही शकुलीताई, हे तुमचं पहिल्यांदा होतं, तुम्हाला आता समजलं ना. काही हरकत नाही, याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा शकुलीताई, तुम्हाला ज्या भावाने आणि ज्या बहिणीने कॉल केला तुम्ही त्यांच्याच घरी जा आणि त्यांच्याकडेच राहणार तुम्ही. त्याचं रिझन असं आहे की आता आम्ही सगळे वेगवेगळे झालो म्हणून. आमचं किचन जरी एक असेल ना, तरी आमचं खर्च वगैरे सगळं वेगवेगळं आहे. आणि हा शकुलीताई, तुम्ही त्या शिल्पा बहिणीला पण विचारा कधी येणार आहे ती ते. अहो शकुलीताई, तुम्ही एवढं नाराज होऊ नका, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे बहिणी. तू अशी कशी गेलीस आई मला सोडून? जसं मी या घरामध्ये आले, मला बिलकुल वाटत नाही की माझं माहेर घर आहे आणि माझं माहेर घर होतं म्हणून. मी विचार करून आले होते, आई तू नाही तर काय झालं, माझ्या बहिणी तर माझ्या आईसारख्या आहेत ना, की मला माझ्या 3ही बहिणीला बघून तुझी आठवण नाही येणार. पण इथं आले तर आई बाबा तुम्ही दोघे पण गेलात मला सोडून. आई बाबा तुम्ही दोघेजण गेले ना, तर मला वाटत नाही की घर घर आहे म्हणून. आणि आईशिवाय कधीच माहेर घर घर नसते. काय झालं ताई, काय झालं? सोनम, तुला चहा बनवून द्यायचा तर दे, नाही तर राहू दे, माझ्या मागे लागू नकोस तू. तुला काय करायचं ते कर. माझ्या पिठामधून तिला चपात्या बनवून जर खाऊ घातलं तर माझ्या एवढं तुला वाईट नाही बघ कोणी. मग ताई, तुम्हाला काय म्हणायचं, मी माझ्या पिठामधून तिला चपात्या करून खाऊ घालू? माझं जर पीठ संपलं तर मी काय करू? तुम्ही आता खाऊ घालत आहे, संध्याकाळी मी खाऊ घालते. नाही सोनम, आता तू खाऊ घाल, संध्याकाळी मी खाऊ घालेल त्यांना.
ताई मी आता चहा बनवायला चहा बनवते, चहा मी पाजवेल त्यांना. तुम्ही संध्याकाळचं जेवण बनवा ना त्यांच्यासाठी. ऐक सोनम, तू एक मिनिट काम कर, तिला जाऊन विचार पहिले चहा प्यायचा का जेवण पण करायचं तिला. चहा पिऊन जर बसणार असेल तर संध्याकाळचं जेवण मी तिच्या नावाचं बनवते. एकतर न सांगता यायचं, मी काही तर गुत्त घेतलं का सगळ्यांचं. ताई तुम्ही खरंच बोलायल्या. 1-2 दिवसानंतर यांचे लेकर यांच्या पाठीमागे आले तर काय करावं आपण. ऐक सोनम, तू जाऊन फक्त चहा पाजव जा. ती चहा पिऊन थोडा वेळ बसेल, संध्याकाळी जेवण करेल मग. ओके ताई, ठीक आहे. आणि ताई तुम्ही शिल्पा ताईला कॉल करून सांगा. स्वतः महाराणी बनून माहेरात जाऊन बसली इथं आमच्या डोक्याला ताण देऊन. जर शिल्पाला माहेरामध्ये जायचं होतं तर हिला इथं कशाला बोलवलं. असं शिल्पाने का केलं असेल बरं. थांब येऊ दे शिल्पाला, इथे तर चांगली सोय लावते मी. काय माहिती ताई कुठे गेली ही. बसली असेल बाहेरून घर बघत. कसं हिच्या मायबापानं आम्हाला त्रास देऊन ठेवलाय ते वाटण्या करून आमच्या. सोनम तू एक काम कर, तुझ्याकडे एखादी हलकी साडी असेल तर तिला दे, त्याच्यावर 100 रुपये ठेवून दे बरं तू तिला. मी पण एक काम करते, गेल्या वर्षी माझ्याकडे एक साडी आली होती साधी, तिला मी 30 साडी देते आणि त्याच्यावर 100 रुपये ठेवून देईल. सोनम हे उगा आपला फालतूचा खर्च व्हायलाय बघ. इथे आमच्याकडे काय पैशाचं झाड लागले. अगोदरच घरी काय कमी खर्च होते. ही येऊन बसली महाराणी, वर तोंड घेऊन म्हणायचं की आई नाही माझी, म्हणून मी आले इथं तुम्हाला भेटायला. सोनम हिला कसं कळत नाही बरं की माझ्या दादा वहिनीकडे काहीच नाही, मी कशाला जाऊ त्यांच्या डोक्यावर उगं. ताई तुम्ही खरंच बोलायला, खूप खर्च आलाय बघा आपल्या डोक्यावर आता. उगाच डोक्याला ताण नाही तर. वहिनी, चकुली ताई हे घ्या चहा. ताई तुम्हाला भूक तर नाही लागली ना, म्हणजे तुम्ही जेवण वगैरे तर करून आला असणार ना घरून. ते मी तुम्हाला याच्यामुळे विचारायले, मी जो सकाळी स्वयंपाक बनवला होता ना तो संपला, सगळ्यांनी जेवण केलेत बघा. आणि आता संध्याकाळी मोठ्या ताई जेवण बनवतील, त्याच्यामुळे आता जेवण करण्यासाठी काही पण नाहीये बघा. हे घ्या आता तुम्ही चहा प्या आणि संध्याकाळी जेवण करा ताई. नाही प्यायचं ताई मला तुमची चहा, आणि नकोय मला तुमचं जेवण. वहिनी मी तर हे विचार करून आले होते की माझ्या आईची मला खूप आठवण येऊ लागली. जशी माझी आई गेली मी तशी एकदा पण माझ्या माहेरी नाही आले. नेहमी माझी आई म्हणायची वहिनी जे असतात ना आईचं दुसरं रूप असतात म्हणून. आणि मी पण विचार करायची की माझ्या 3 वहिनी आहेत, मी किती लकी आहे म्हणून. आई नेहमी म्हणायची चकोली मी गेल्यानंतर तुला 3 आई आहेत म्हणून, आणि भाऊ जे असतात ते बापाचं दुसरं रूप असतात असं म्हणायची आई. पण खरं सांगू वहिनी, आज तुम्ही बस कमाल केली. आज मला दाखवून दिलं की असं काही नसते, सगळं खोटं आहे हे. माझं चुकलं वहिनी, मी उगच आले इकडं, मला यायला पाहिजे नव्हतं. मी तर येताना हे विचार करून आले होते की थोडंसं मी माझ्या माहेरी गेले तर मला करमेल म्हणून. माझी आई नाही तर काय झालं, माझ्या वहिनी आहेत ना, वहिनी मला माया लावतील. आणि खरंच वहिनी आज मला आईची खूप आठवण येऊ लागली. वहिनी तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या साडीसाठी आले होते. नाही बहिणी नाही, मला काही नाही करायचं साडीहून. तरीही मी येताना विचार करूच लागले की मी आज आई नाही तर मी पहिल्यांदा चालले माझ्या माहेरी. पण नंतर मी हे विचार केला तर आई नाही तर काय झालं, माझ्या वहिनी आहेत ना माझ्या आईसारख्या. पण खरं सांगू वहिनी, आज मी तुम्हाला एक गोष्ट बोलते, आईची जागा जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. आणि आज तुमच्या दोघींचं बोलणं ऐकून मला एवढं आश्चर्यचकित झालं ना की एका चपातीसाठी, एका पिठासाठी, एका चहाच्या कपासाठी तुम्ही भांडताय मी आले म्हणून. आतापर्यंत तर मी हे विचार करू लागले की मी 1 आठवड्यासाठी आले माहेरी, तर माझ्या सासरी जाऊन मी काय बोलू ते. पण मीच माझ्या माहेरी माझ्या वहिनींकडे अपमान करून घेण्यापेक्षा माझ्या मी सासरवाडीमध्ये राहिलेली बरी. चकोली सॉरी ग चकोली. हो चकोली ताई प्लीज माफ करा. प्लीज चकोली असं नाराज होऊन जाऊ नको सासरी प्लीज. सॉरी चकोली मी विसरले होते ग, तू पण या घरची मुलगी आहेस ते. सॉरी चकोली मी विसरले होते ग, माहेरामध्ये आई दिसली नाही का मुलीला तर त्याची काय अवस्था होते ते. मी विसरले होते की तू आई नंतर आम्हाला आईचा दर्जा दिलास ते. खरंच माफ कर ग चकोली, खरंच मी खूप चुकीचं वागले, मला खूप पश्चाताप होत आहे बघ त्या गोष्टीचा. तर काय झालं, घराच्या वाटण्या झाल्या, तू नेहमीच या घरची मुलगी राहशील बघ. खरंच मला माफ कर ग चकोली. तुझ्या भावांवर आमच्यापेक्षा पहिला अधिकार तुझा आहे त्यांच्यावर. आणि हो मी तुला आता सांगते ना, तू आताच नाही जाणार आहेस बघ तुझ्या सासरी. काही दिवस राहा तू तुझ्या माहेरी. वहिनी तुम्ही एवढं चांगलं माझ्यासोबत बोलत आहात, मला अजून काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून. वहिनी प्लीज तुम्ही रडू नका. आणि सोनम वहिनी प्लीज तुम्ही पण एवढं नाराज होऊ नका. चकुली ताई तुम्ही काही दिवस थांबणार आहात ना. हो वहिनी. चकुली जोपर्यंत तुला राहावंसं वाटेल ना तोपर्यंत तू आरामात इकडे राहा. असं चकुली बस तू आता थोडंसं, मी तुझ्यासाठी जेवण बनवून घेऊन येते. भूक लागली असेल तुला, थकली पण असेल तू. मित्रांनो तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका प्लीज. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यावर जर अशी सिच्युएशन कधी आली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा की कसं वाटते ते.